सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मी क्रिकेट समालोचक योगेश सावळे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जाईल मैदानावर जिथे मॅच होते सुरुवात. पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. औदुंबर निधाने षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी दाखल झालेत. स्ट्राईक एंडला फलंदाज अनंता मालपोटे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये रोहित मालपोटे ही जोडी पॉवर प्लेचं षटक आहे. आणि या पहिल्या षटकामध्ये वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये तर दुसरा फिल्डर वाईडिश लॉंग ऑनला जो बाउंड्री लाईन वरती फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल टप्पा बराचसा पाठीमागे ठेवला. पहिल्या चेंडूवरती पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न होता अनंत मालपोटेचा. त्यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि पहिला चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडून सुरुवात होताना जी मैदानामध्ये आपण पाहतोय. हिंजवडी ग्रामस्थ आणि खऱ्या अर्थाने हिंजवडी क्रिकेट क्लब मधील प्रत्येक सदस्याचं योगदान जे खऱ्या अर्थाने लाभलेलं आहे. आणि त्यानंतर मुळशी तालुक्यातील क्रिकेटला उंचीवरती घेऊन जाणारी आणि मुळशी तालुक्याच्या क्रिकेटला खऱ्या अर्थानं मानाचा तुरा रोवणारी ही स्पर्धा हिंजवडी चषक आपण पाहतोय. पुढचा बॉल राईट मोर द विकेटचा मारा. थोडीशी चेंडूवरती बोट फिरवली. टप्पा थोडासा पुढे ठेवून मैदानावरती वेग कमी ठेवला पहिल्या चेंडूच्या तुलनेमध्ये आणि त्यानंतर नक्कीच या चेंडूवरती सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होताना पाहायला मिळते. समसमान ताकदीचे असणारे मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनला रजिस्टर असणारे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना नक्कीच आपण पाहतोय. दरम्यानचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. या चेंडूवरती देखील एक सिंगल प्राप्त होईल. अगदी दिवस क्रमांक पहिला दिवस क्रमांक दुसरा प्रत्येक दिवसामध्ये आपण पाहिलं मैदानावरती प्रत्येक सामना हा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाला. अगदी एखाद दुसरा सामना आपण पाहिला असेल जो एकतर्फी मुकाबला झाला, परंतु जवळपास प्रत्येक सामना हा अटीतडीची लढत होताना आपण पाहिली. अगदीच आपण जर पाहिलं तर 4 स्टार क्रिकेट ग्राउंडच्या या भव्य क्रीडांगणावरती या स्पर्धेचं आयोजन दरम्यानचा बॉल इनफिल्डला मात्र बीट केलंय, परंतु कौशल चांगली फिल्डिंग करतायत. जबरदस्त एफर्ट्स आहेत. चांगल्या पद्धतीने बॉल मैदानावरती रोखलाय. इनफिल्डला प्रथमतः आपण जर पाहिलं तर चेंडू मैदानावरती कव्हरच्या फिल्डर कडून निसटला होता, परंतु त्यानंतर डीप मध्ये चांगला बॅकअप आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय कौशलनं चेंडू अडवला. वेळेचा बॉल अलंग कार्पेट खेळलेला फटका मिड ऑफला एक सिंगल मैदानावरती येते. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस रोहित मालपोटे विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक होता, परंतु चांगली फिल्डिंग ही मैदानावरती पाहायला मिळते. पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर मैदानावरती 6 चेंडूवरती केवळ 6 धावा आलेल्या आहेत आणि हेच टेम्पलेट खरं तर या हिंजवडी चषकामध्ये सेट झालेलं आहे. तालुक्यामध्ये होणाऱ्या इतर स्पर्धांमध्ये आपण पाहतो 10X कंपनीचे चेंडू वापरले जातात, परंतु हिंजवडी चषकामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच त्या ठिकाणी गुरु लेझर या कंपनीचे चेंडू वापरले जात आहेत. आणि 10X कंपनीच्या तुलनेमध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर थोडासा साईज मध्ये मोठा असणारा हा चेंडू आपण पाहतोय. 10Xच्या तुलनेमध्ये थोडासा कमी धावणारा बॉल. त्याचबरोबर या मैदानावरती जर आपण पाहिलं तर जे आउटफील्ड बरीचशी आपण पाहतोय ग्रासमय आहे. पूर्णतः ग्रास तुम्हाला आउटफील्डला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर विकेटवरती देखील तुरळक प्रमाणावरती ग्रास आहे. चांगल्या पद्धतीने मैदानावरती बॉलर्स आपले कला कौशल्य दाखवून या रेकॉर्ड करताना पाहायला मिळत आहेत. आणि निश्चितच एक चांगलं क्रिकेट पहिल्या 2 दिवसांमध्ये आपण पाहिले. 5 ओव्हरमध्ये 50-55 हे चांगलं टार्गेट एक चांगली टोटल मानली जाते. हो, यावेळेस रोहित मालपोटे बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा इथे कुठल्या प्रकारे संपर्क नसेल. इस्टाईनच्या पाठीमागे उद्धव ओवले आहेत. चेंडू अडवतायत. नक्कीच चांगली विकेट कीपिंग पाहायला मिळते. मुकुंद आहे इस्टाईनच्या पाठीमागे. नक्कीच आपण पाहतोय मुकुंद भोवले जे विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेस मात्र मैदानावरती कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता रोहित मालपोटे.
इथे मैदानावरती होतोय बाद. बॅटची कडा आणि यष्टांच्या पाठीमागे मुकुंद टिपताय झेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. पहिला विकेट डाऊन झालाय. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर रोहित मालपोटे पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात कातर खडक संघाला करून देताना कित्येकदा पाहायला मिळालाय, परंतु आज मात्र त्याची बॅट चालली नाही. पहिल्या मॅच मध्ये तो बराचसा शांत राहिला आणि षटक क्रमांक 2 मध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती संघाचे संघनायक हरिदास म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आले. पहिला बॉल डॉट होता. दुसऱ्या बॉल वरती नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इनफिल्ड क्लिअर करायची होती. चौकार देखील आलेला नाहीये. स्वप्नील मालपोटे आलेत. पावलांचा वापर करत पुढे सरसावत बॉल कव्हर्स मध्ये दन दन करत पोहोचतोय तो सीमापार. हिंजवडी चषक दिवस क्रमांक 3 मधील पहिला चौकार स्वप्नील मालपोटे पहिल्याच बॉलवरती दाखवतोय ताकद. थँक्यू. या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या 10 षटक क्रमांक दुसरं सुरू असताना यावेळेसचा चेंडू आडव्या बॅटनं मैदानावरती बॉल डीप मिड विकेटला खेळून काढलाय. या चेंडूवरती देखील एक सिंगल मैदानाच्या मध्ये प्राप्त होईल. अनंत मालपोटे आणि रोहित मालपोटे ही जोडी ओपनिंग साठी मैदानावरती कातर खडक संघाकडून आली. रोहित मालपोटे स्वस्तामध्ये माघारी परतला. अनंत देखील मैदानावरती आपण पाहतोय 4 चेंडू खेळलेला आहे आणि त्यानं 4 धावा बनवल्यात. यावेळेस अनंत मालपोटे बिग हिट तर करतोय. बॉल मिड विकेटला उंच आकाशामध्ये आणि चेंडू जाऊन पोहोचतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनंत मालपोटे उर्फ भावड्याच्या बॅट मधून आलाय बिग ब्लास्ट षटकार. दरम्यानचा चेंडू लॉंग ऑफला. यावेळेस देखील मैदानावरती मिड ऑफला सर्कल मध्ये आपण पाहतो फिल्डर होते. ऑन साइडला अधिकचं प्रोटेक्शन टार्गेट केले लॉंग ऑफ रिजन आणि बॉल पाठवलाय तो सीमा पार. पहिल्या ओव्हरमध्ये कमी रन्स आले, फक्त 6 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी. पहिला एक चौकार रन्स चालू केले स्वप्नील मालपोटेनं आणि त्यानंतर मैदानावरती विस्फोट घडून आणण्याचं काम खरं तर अनंत मालपोटेने केले. एक षटकार एक चौकार. षटक क्रमांक दुसरं बरंचसं महागडं, जिथे 15 रन्स आलेत, एक विकेटही आला. याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. आजही मुळशी तालुक्यातील नामवंत 6 संघ एकमेकांचे आमने सामने खेळताना पाहायला मिळणार आहेत. यानंतर पुढील मॅच मध्ये सांदे विरुद्ध न्यू गोल्डन बावधन, त्यानंतर कातर खडक कोळवण, त्यानंतर यजमान संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांची गर्दी खऱ्या अर्थानं निश्चितच मैदानावरती होणार आहे. हिंजवडी संघ मैदानावरती खेळत असताना हिंजवडी गावातील क्रीडा रसिक ज्यांनी या स्पर्धेला बक्षीसरूपी प्रेम दिलेलं आहे आणि ज्यांचं या स्पर्धेवरती नितांत प्रेम राहिलेलं आहे, ते मान्यवर मंडळी देखील आपल्याला निश्चितच या मैदानाकडे त्यांची देखील पावलं वळताना पाहायला मिळणार आहेत. श्री ग्रामदैवत आसोबा देवाच्या उत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा हिंजवडी चषकाचं एक धीमाकदार नियोजन. यावेळेसचा बॉल षटक क्रमांक 3 मध्ये मैदानावरती औदुंबर निधाने आले, ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. 6 चेंडूवरती फक्त 6 धावा खर्च केल्या. भले कुठल्या प्रकारे विकेट घेतला नसेल, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये कंट्रोल ठेवला आणि मैदानावरती पहिल्या ओव्हरमध्ये बराचसा प्रेशर आला, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन आले. त्यामुळे दुसऱ्या ओव्हरमध्ये अटॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये, प्रेशर रिलीज करण्याच्या प्रयत्नामध्ये रोहित मालपोटेची विकेट गेली. टीम वर्क पाहायला मिळाले. दरम्यानचा चेंडू फुल टॉस, खराब बॉल होता, मिड विकेटला उडवला चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय फटका तिथे बरोबर फसला होता मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत. पहिल्या प्रयत्नात नक्कीच मैदानावरती बॉल निसटला, परंतु त्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीने बॉल गॅदर केला आणि मैदानाच्या आतमध्ये ती विकेट. फलंदाज अनंत मालपोटे बाद.
धनंजय कळमकर आपण पाहिले मैदानावरचे मिड विकेटला चांगला कॅच घेताना पाहायला मिळालेत. षटकार तळकर अनंताच्या बॅटमधून यायला सुरुवात झाली, परंतु तो मैदानावरती बाद झालाय. औदुंबर निधाने जर्सी क्रमांक 777 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये मोर्या क्रिकेटला भरे लवळे. अगदीच आपण पाहतोय लवळे गावातील काही निवडक खेळाडू, भरे गावातील काही खेळाडू घेऊन आपण पाहतोय हा संघ फॉर्म केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं संघनायक हरिदास म्हात्रे आणि निश्चितच संघातील ज्येष्ठ खेळाडूंनी चांगली संकल्पना. दरम्यानचा बॉल हवेत, फटका फसलाय. नवीन फलंदाज किशोर घारे मैदानावरती आलेत. पहिल्याच बॉलवरती चेंडू हवेमध्ये होता, थोडीशी ताकद नक्कीच कमी होती, परंतु टायमिंग चांगलं असल्यामुळं बॉलनं बरेचसे अंतर गाठलं होतं. भरपूर वेळ बॉल हवेत होता. कौशल आणि दुसऱ्या बाजूला मैदानावरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सूरज बॉलवरती येण्याचा प्रयत्न केला. दोघांच्या मधोमध बॉल पडल्यानंतर एका टप्प्यावरती कलेक्शन झालं आणि त्यानंतर प्राप्त होत आहे त्या 2 धावा. 24 धावा, 2 गडी बाद असताना पुढचा बॉल घेऊन गोलंदाज औदुंबर तयार. पुन्हा एकदा बॉल हवे, त्यावेळेस मिड विकेटला फिल्डर. याही वेळेला धनंजय कळमकर चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय आणि मैदानावरती येते विकेट. फलंदाज किशोर घारे बाद. धन्यवाद डीजे. शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघ देखील दिलेल्या नियोजित वेळेमध्ये उपस्थित झालेला आहे. सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं देखील मनपूर्वक स्वागत. निश्चितच आपण पाहतोय चांदे नगरीचे असणारे उपसरपंच सन्मान्य निलेश भाऊ मांडेकर यांचं आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत आहे. संपूर्ण टीम नियोजित वेळेमध्ये उपस्थित आहे. मनपूर्वक स्वागत. किशोर घारे मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अविनाश सावळे मैदानावरती दाखल झालाय. 24 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नेहमी अंतरावरती विकेट जात आहेत. धावेंचा ओघ थांबलेला पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये रन्स आले, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये 2 महत्वपूर्ण विकेट, जिथे अनंता बालपोटे आणि किशोर घारे हे टॉप ऑर्डर मधील फलंदाज बाद झालेले आहेत. किशोर घारे आपण पाहतोय नक्कीच जर पाहिलं तर इंडियन आर्मी भारतीय लष्कर सेवेमध्ये नक्कीच कार्यरत असणारे खेळाडू आहेत. निश्चितच वॅकेशन मूड वरती आहेत आणि ते तर आपल्या गावाच्या नावासाठी संघासाठी मैदानावरती उतरलेले पाहायला मिळाले. बाद झाले त्यानंतर मैदानावरती यावेळेस स्वप्नील मालपोटे बिग 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 हिट. बॉल जातोय तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये आलाय हा पॉवरफुल बिग हिट षटकार. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 फलंदाज बाद, 31 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील मालपोटे या खेळाडूची चर्चा सातत्यानं खरं तर मुळशी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. उंचीनं नक्कीच खेळाडू थोडंसं कमी तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. हाईट छोटी परंतु फाईट भरपूर मोठी. कमी वयामध्ये सर पाहिले तर नक्कीच मोठा नावलौकिक या खेळाडूनं मिळवलेला आहे. मूर्ती लहान कीर्ती महान म्हणून स्वप्नील मालपोटेचा खेळ खरं तर संपूर्ण मुळशी तालुक्यामध्ये तुम्हाला सर्वांनी पाहिलेला आहे. प्रमुख खेळाडू आहे कातर खडक संघाचा. दुसऱ्या बाजूला अविनाश जो मैदानाच्या आतमध्ये त्याची साथ देण्यासाठी मैदानावरती दाखल झालाय. आणि स्वप्नील मालपोटेला खरं तर माहिती आहे संघ अडचणीत असताना कठीण परिस्थितीमधून मार्ग कसा काढायचा हे खेळाडूला ठाऊक आहे. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3 फलंदाज बाद, 31 धावा ज्या धावफलकावरती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती निश्चितच तिसरं संपल्यानंतर धावफलकावरती 31 धावा, 3 गडी बाद. चांगला स्कोर आहे. 3 षटकांमध्ये अगदी 10ची सरासरी राखली. उर्वरित 12 बॉल वरती किती रन्स येतील. दरम्यानचा बॉल फुल टॉस, खराब चेंडू होता. अविनाश साठी इथे तोफा होता आणि तो तोफा त्यानं दोन्ही हाताने कबूल केलाय. बॉल मैदानावरती पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे मैदानामध्ये उठतायत अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. षटकार. That's all. That's all. That's all.
हॅलो. पुन्हा एकदा याही वेळेला बिगिट, चेंडून उंची घेतली, लांबी थोडीशी कमी आणि थेट बाउंड्री लाईन वरती मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. आणखीन एक झेल आणि पुन्हा एकदा धनंजय कळमकर इज द मॅन. आतापर्यंत नक्कीच आपण पाहतोय 3 कॅच घेतलेत धनंजय यांनी. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर कॅचिंग मैदानावरती धनंजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि षटकार खेळून अविनाश मैदानावरती बाद झालाय. अविनाश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर संघाचे संघनायक आकाश मालपोटे कॅप्टन आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळताना निश्चितच आपण पाहणार आहोत. 6व्या नंबरवरती फलंदाजीसाठी आलेत. अजूनही भरपूर चेंडू आहेत. आकाशला मॅच इथे नक्कीच आपल्या खांद्यावरती घेऊन केळी साकारावी लागेल. पहिल्याच बॉल आकाशनं बिगेटचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर एकच धाव मिळाली आणि एका धावेबरोबर संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते 38 धावा. स्वप्नील मालपोटेला शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे. अगदीच आपण जर पाहिलं तर या इनिंग मधले 9 चेंडू आहे आणि 9 चेंडूंपैकी कमीत कमी 6 चेंडू जर स्वप्नील मालपोटे खेळला तर संघ कातर खडक टीम चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकते. त्यावेळेस बॉल हवेमध्ये फटका फसलाय, स्वतः मुखून धावतोय, थोडस पाठीमागे उलट धावत असताना नक्कीच आपण पाहतोय कॅच इथे होऊ शकलेलं नाहीये. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळते. 3 एप्रिल 1680 रोजी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज अनंतामध्ये विलीन झाले. तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान अखंड हिंदुस्थानचे दैवत. यावेळेस चेंडू आकाश मालपुडेसाठी नक्कीच आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. इष्टांच्या पाठीमागे बरीचशी पळापळ, त्यानंतर 2 धावा पूर्ण, तिसऱ्या रनसाठी प्रयत्न नक्कीच स्वप्नील करत होता, परंतु तिथे कुठल्या प्रकारे तिसऱ्या रनची संभावना नव्हती आणि मैदानावरती आपण पाहतोय 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागतंय. 4 फलंदाज बाद, 41 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकाचा शेवटचा बॉल जो मैदानावरती आपण पाहणार आहोत. आकाश मालपुटे 2 चेंडू खेळलेत, 3 धावा बनवल्यात. जितकं षटकार चौकारांना क्रिकेटमध्ये महत्व आहे तितकं सिंगल डबलला देखील आहे आणि या मैदानावरती निश्चितच खेळाडूंचा कस लागलेला आपण पाहतो. एकेरी दुहेरी धावेंसाठी प्रयत्न करावे लागतात. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा मैदानावरती कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर आहे, झेल झालाय आणि आकाश मालपोटेची विकेट येते. फलंदाज मैदानावरती बाद, चांगला कॅच उद्धवनं टिपलाय आणि फलंदाज आकाश मालपोटे बाद. थँक्यू दुर्गे. 5 फलंदाज बाद, धाव फलकावरती धावा आहेत त्या 41. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 41 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. जगाच्या इतिहासातील खऱ्या अर्थानं एक सर्वात काळाकुट्ट आणि भयान दिवस आज खऱ्या अर्थानं दगडाचा सह्याद्री अश्रूने भिजला होता. त्या दुर्गेश्वर शिवतीर्थ रायगडाने देखील टाहो फोडला. 1680 साली याच दिवशी खऱ्या अर्थानं शौर्य, धैर्य, पराक्रम, नीतिमत्ता, प्रजाप्रेम, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्रोत असलेला आणि गुलामीच्या साखळदंडामध्ये अडकलेल्या मानवाला मुक्त करणारे आणि या भूतलावरती सुवर्ण स्वराज्य स्थापन करणारे असे तुमचे आमचे नाही तर या सकल त्रिलोकाचे पालन करते छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं अनंतामध्ये विलीन झाले. स्वराज्यासाठी तुम्हा सर्वांसाठी निश्चितच काळा दिवस आहे. प्रत्येक दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतो महाराजांच्या पूजनानं, महाराजांच्या आरतीनं दिवसाची सुरुवात मुळशी तालुक्यातील जवळपास प्रत्येक स्पर्धांमध्ये पाहायला मिळत असते. षटक क्रमांक मैदानावरती 5वा घेऊन उद्धव ओवले दाखल झालेत. पहिले 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख, कुठल्या प्रकारची धाव दिलेली नाहीये. लागोपाठचे 2 चेंडू चे मैदानावरती डॉट येताना पाहायला मिळाले. 41 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्वप्नील मालपोटे 13 धावा त्यानं पहिल्या 5 बॉल वरती बनवल्या होत्या. यावेळेसचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालेला आहे. खेळाडूंसाठी नक्कीच इनिंग साठी एक रिव्ह्यू असणार आहे. दोन्ही टीमला इनिंग साठी नक्कीच एक रिव्ह्यू ठेवलेला आहे. यावेळेसचा चेंडू कव्हर्स मध्ये खेळलाय, फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धावेवरती समाधान.
आणि एका धावेबरोबर संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. फलकावरती 42 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 5 फलंदाज बाद फलकावरती 42 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावा. उद्धव ओवले अंतिम षटकामध्ये काय सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये करतायत. नक्कीच 4 चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केली. लेफ्ट हँडर फलंदाज सुभाष मालपोटे ऑन स्ट्राईक तयार. दरम्यान पहिलाच बॉल सुभाष यांनी खेळला आणि मैदानावरती सुभाष यांची विकेट येते. फलंदाज बाद होतील. अंतिम षटक उद्धव ओवले डेथ ओव्हर मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. केवळ आणि केवळ 5 चेंडूवरती फक्त एक धाव खर्च केले. हाणामारीचे षटक म्हणून खऱ्या अर्थानं आपण पाहतो लिमिट एवढं क्रिकेटमध्ये या षटकांकडे पाहिलं जातं आणि निश्चितच मैदानावरती या स्लॅग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये 5 चेंडूंवरती केवळ एक धाव मैदानावरती आली आहे. तर एक विकेटही प्रामुख्यानं जो सुभाष मैदानावरती बाद होताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज सत्यवान मालपोटे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. फलकावरती धावा आहेत त्या 42 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. उद्धव ओवले या ओव्हरचा शेवटचा बॉल. सत्यवान आलाय. चेंडू मैदानावरती हवेमध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत. कौशलनं टिपलाय झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. सत्यवान शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त एक धाव तर 2 मोठी विकेट्स आलेत आणि त्यानंतर आपण पाहतोय संघाचा धावफलक स्थिर आहे 42 या अंकावरती. सरपंच शंकर भाऊ चव्हाण श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडक संघानं बनवल्यात 42 धावा आणि मोरिया क्रिकेट क्लब भरे लवळे संघासमोर ठेवलेला आहे 43 धावांचं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी नक्कीच भरे लवळे संघाकडून सलगवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अगदीच आपण जर पाहिलं तर नवी कोरी जर्सी परिधान करून नवी कोरी टीम आपण पाहतोय. नक्कीच मुळशी क्रिकेट असोसिएशनला जो नव्यानं हा संघ नोंद झालेला आहे. प्रथमतः आपण पाहिलं भरे संघाचे खेळाडू नक्कीच खेळताना पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर आता भरे संघातील खेळाडू आहेतच, त्याचबरोबर प्रामुख्यानं लवळे गावातील काही निवडक खेळाडू घेत आपण पाहतोय हा संघ आपल्याला मैदानावरती कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पहिलीच मॅच या टीमची आहे आणि या सीझन मध्ये आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये चला न्यू गोल्डन बावधन टॉस साठी या. हॅलो, यानंतर होणारा पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. निलेश भाऊ देशमुख यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होतोय. शंभूराजे क्रिकेट क्लब सांदे विरुद्ध न्यू गोल्डन बावधन या दोन संघांमध्ये मॅच असणार आहे. न्यू गोल्डन बावधन संघाने टॉस जिंकलाय, निर्णय घेतलाय प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. निश्चितच यानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात मैदानावरती होताना पाहायला मिळणार आहे. 43 धावांचं टार्गेट ठेवलंय. या धावा मैदानावरती चेस होतील की डिफेंड हे नक्कीच आपण मैदानावरती पाहणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या डावाला मैदानावरती सुरुवात होईल आणि यानंतर मात्र कॉम्बॉक्स मध्ये आपण ऐकणार आहात याच मुळशी तालुक्याचा गोड सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ मुळशी तुषार गवारे सर. या कॉम्बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे.
हॅलो चेक. हॅलो. हॅलो. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत समस्त ग्रामस्थ हिंजवडी आयोजित हिंजवडी चषक 2025चा थरार आपण पाहतो. आजचा तिसरा दिवसात जो मैदानामध्ये आपण पाहतोय. हॅलो. हॅलो. पहिला सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने मोर्या क्रिकेट क्लब भरेल लवळे त्यांच्या विरोधामध्ये श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडक या दोन संघामध्ये आपण पाहतो. आजच्या दिवसातील पहिला सामना, पहिली लढत जी मैदानाच्या आतमध्ये रंगली. पहिल्या डावामध्ये चांगले बॅटिंग मात्र कातर खडक संघाच्या वतीने आपण पाहिली. मोठा आव्हान मैदानाच्या आतमध्ये नक्कीच संघाचा प्रयत्न पण पाहिला. 43 धाव्यांचा ठेवलेला आव्हान, त्या आव्हानाचा पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये बरीचशी महागडी गोलंदाजी झाली. बरेचसं महागडे षटक पाहायला मिळालं. तब्बल 20 धावा गोलंदाजाने खर्च केले. कोणत्या प्रकारचे विकेट मात्र गोलंदाज मिळू शकला नाही. आता पाहायचं शेवटचे 24 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत आणि 24 चेंडू मध्ये 23 धाव्यांची गरज असेल. आता गोलंदाजाला बरेचसे प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत. पहिल्या सामन्यामध्ये जर विजय मिळवायचा असेल तर गोलंदाजाला प्रयत्नांची परीकाष्ठा करावी लागेल. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये ज्या वेगाने धावा आल्यात तो वेग आता कुठेतरी कमी करणं गरजेचं असताना गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज स्वप्नील मालपुडे संघातील असणारा एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू जो गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय चेंडू. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला. चेंडूची फेकी होईल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जाणार आहेत. 2 धाबींच्या मदतीने संघाचा फलक वाढेल. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते. फलकावरती धावा आहेत त्या 22 धावा. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय असोसिएशनला असणारे रजिस्टर संघ जे नक्कीच आपल्याला प्रत्येक दिवसामध्ये या मैदानावरती लीगच्या फॉर्मॅट मध्ये खेळताना पाहायला मिळतात. गेले 2 दिवस जर पाहिलं तर प्रत्येक दिवसामध्ये 6 संघ अर्थात 2 दिवसामध्ये 12 संघ लढले. तर मग चेंडू आपण पाहतोय वाईट 12 चेंडूमध्ये मात्र 4 संघ जे क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेले आहेत. अंतिम दिवसामध्ये क्वार्टर फायनलचे सामने देखील आपल्याला पाहायला मिळतील.
आज देखील पाहिलं तर 6 संघ एकमेकांचे आमने-सामने लढणार आहेत. त्यातील पहिला सामना या दोन संघांमध्ये मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टप्प्याचा बॉल यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, सुंदररित्या क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एका धावेचा एका सिंगलचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जो होताना पाहायला मिळेल आणि एका धावीच्या मदतीने संघाचा धावफलक एका पावलाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. स्वप्नील मालपुटे संघाची फार मोठी जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यावरती सातत्याने आपण पाहिली आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना देखील त्याने आक्रमणाचा प्रयत्न केला, पण तितकीशी चांगली साथ त्याला मिळाली नाही. त्यानंतर तो देखील बाद झाला. आता पायचे गोलंदाजी करत असताना आतापर्यंत त्याने 2 चेंडू टाकले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. कोणत्या प्रकारचा आक्रमण या षटकामध्ये पाहायला मिळालेलं नाहीये. याच प्रकारची गोलंदाजी संघाच्या विजयासाठी नक्कीच अपेक्षित असणार आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगल्या रीतीने सन्मान दिला आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो कोणत्या प्रकारचे रिस्क न घेता एका धावेचा प्रयत्न सूरजने तिथे केला आणि एक सिंगल धाव जी आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये नोंदवली जाईल. संघाचा धावफलक देखील एका धावेने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 25. सूरज कळमकर आणि धनंजय कळमकर ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी सलामीच्या आघाडीचे 2 पाटरे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजच्या मार्फत पुन्हा एकदा हॅलो चेक. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बुंद्यात टाकलो. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू अगदी सीमारेषेजवळ तिथे पायाच्या मदतीने स्टॉप करायचा होता चेंडू, परंतु अंतिम क्षणी आलंय अपयश. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय चौकार. चौकार जो आपण पाहतो इथे जो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. 4 धावांनी आपण पाहतोय संघाचा धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 29 धावा. कमी धावा रोखायचे असताना हॅलो चेक. हॅलो चेक. संजूचे षटक हे मात्र फार गरजेचं आहे. यावेळी स्पून आहेत आपण पाहतोय तिथे जास्त काही फुटवर्क नाही. थोडासा फलंदाजापासून लांब ठेवलेला चेंडू जागेवरतून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवरती तितकासा मिडल चेंडू झालेला नाहीये आणि एका टप्प्यावरती आपण पाहतोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट येताना पाहायला मिळतोय. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. 29 धावा. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला जाईल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला मोहरा. बॅक टू द पवेलियन. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. धनंजयच्या रूपाने पहिला धक्का बसेल भरलवळे संघाला आणि षटक क्रमांक 2 चा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो धावा नोंदवल्या गेल्या त्या 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या अजून 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू मध्ये 14 धावा. हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी असणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे विजयाचं पारडं बरंच चुकलं गेलेलं, परंतु गोलंदाजीचे प्रयत्न इथे आता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहावे लागतील. कशा प्रकारे ते कमबॅक केले जाणार. आता धावा रोखण्याबरोबर विकेट येणं देखील गरजेचं आहे. पहिली विकेट झाली आहे. पहिली विकेट घेण्यामध्ये षटक क्रमांक 2 च्या शेवटच्या बॉलवरती यश आलंय. त्याच प्रकारे आता मात्र इथे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 3 षटकामध्ये करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो दाखल होताना पाहायला मिळतो तो कौशल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता सूरजला साथ देण्यासाठी दाखल झालाय. तर गोलंदाजीच्या मार्फत आपण पाहतोय नवीन गोलंदाजी करण्यासाठी अनंत मालपुटे अर्थात भावड्या जो गोलंदाजीच्या मार्फत आपण पाहतो वैयक्तिक पहिलं सांघिक 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्फत दाखल झालेला आहे. 29 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 18 चेंडू 14 धावांची गरज असताना ऑन स्ट्राईक पहिला चेंडू खेळण्यासाठी सूरज जो मैदानाच्या आतमध्ये तयार झालाय. पॉवर प्लेचं बंधन हटलं गेले. 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतो 30 सर्कलच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती क्रीजचा चांगला वापर केला फलंदाज सूरज यांनी, परंतु थोडासा लांब ठेवलेला चेंडू पाठवरती मात्र येऊ शकला नाही. फक्त चेंडूला वारे घालण्याचं काम झालं पहिल्या बॉल वरती आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू इथे आला निर्धाव. डॉट बॉल जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये डावखुरी शैलीचा उभरता एक आक्रमक फलंदाज म्हणून सूरज कळमकर कडे पाहिलं जातं. यावेळेस हाफ ट्रॅकर करतोय हवाई सपर. चेंडू सरळ पोचेल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. पहिला चेंडू डॉट आला. पहिला चेंडू बराचसा मागे ठेवला होता, परंतु अखूट टप्प्याचा बॉल पाहिल्यानंतर प्रचंड मोठं आक्रमण केलंय सूरजने. प्रचंड दूरवरती फेकून दिलेला हा चेंडू षटकार आलाय आणि या षटकाराने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा.
लवकर आपण पाहतोय 5 चेंडू खेळलाय, 14 धावा त्याच्या बॅटमधून झाल्या. 14 धावींची खेळी त्याने आतापर्यंत केली आहे. धनंजयने देखील चांगली सुरुवात केली होती. तो 5 झाल्यानंतर मात्र संपूर्ण जबाबदारी संघाची सूरज आपल्या खांद्यावरती घेताना नक्कीच जो पाहायला मिळतोय. पस्तीस धावा धपलकावरती गोलंदाज भावड्या पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा अक्रॉस द पाठ फटका खेळलाय. दूरवरतून क्षेत्ररक्षक पोहोचेल त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलंय. फेकी वेगवान आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु चांगली आलेली फेकी. त्यानंतर नक्कीच दुसऱ्या बाजून नकार येतो आणि सूरजला माघारी यावं लागेल. एका धावेवरती समाधान इथे मानावं लागेल. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहिली एका धावेच्या मदतीने एका पावलाने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा. 15 चेंडूंचा खेळ झाला. 15 चेंडूमध्ये 36 बनवल्यात. उर्वरित 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 7 धावा ज्या बनवायच्या असणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा त्यावेळी सलक्या हाताने चेंडू खेळलाय. स्वतःच्या फॉलोअप मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नांचा थोडासा अपुरा पडला बावड्याचा आणि थोडासा मात्र आपण पाहिलं तिथे दूरवरती असताना चेंडू हातामध्ये येऊ शकलेला नाहीये. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका धावेचा प्रयत्न झाला. एका सिंगलचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये होईल आणि पुन्हा आलेली एक धाव आहे. आक्रमण झालं परंतु आक्रमणानंतर गोलंदाजाने मात्र नियंत्रण मिळवलंय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय फलंदाज देखील कोणत्याही प्रकारची विस्फोटक धारण न करता सावधरित्या मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेस करतात. पुन्हा आपण पाहिलं चांगला चेंडू अगदी बुंदात टाकला होता. फलंदाजाने कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दिलं नाही. सन्मान दिला चेंडूला. अगदी हलक्या हाताने चेंडू खेळला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू जो स्कोर कार्डवरती धपलकावरती नोंदवला जाईल. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता षटक क्रमांक 3 चा घेऊन गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार. यावेळेस पुन्हा विकेट करायचं होता परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न झाला. एका सिंगलचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे आणि या एका सिंगल बरोबर षटकाचे सांगता होईल 3 षटकांचा खेळ झाला. तिसऱ्या षटकामध्ये अनंत मालपटे हा गोलंदाज आपण पाहिला 9 धावा त्याने खर्च केल्यात आणि संघाच्या धावफलकावरती एकूण धावा आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 38 धावा ज्या संघाच्या स्कोर कार्डवरती धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये पाहिजे 12 चेंडू मध्ये 5 धाव्यांची गरज. पहिला सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने मोरिया क्रिकेट क्लब बरे लवळे त्यांच्या विरोधामध्ये श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडक या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आतापर्यंत चांगलं नियंत्रण मिळवलं ते बरे लवळे संघाने. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये झाली. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा फलंदाजाने कुटून काढल्या. त्यानंतर नक्कीच धावफलकाचा पाठलाग करत असताना एका मजबूत स्थितीमध्ये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करताना आपण पाहिले. यावेळी सलक्या हाताने चेंडू खेळला. चेंडू बराच काळ हवेत परंतु क्षेत्ररक्षक बरेचसे दूरवरती आहेत. स्वप्नील मालपटे आपण पाहतो तिथे चेंडूला फील्ड करतील. सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय किरण घारे हा गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांघिक 4थ्या क्रमांकाचे षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. क्षेत्ररक्षामध्ये पुन्हा थोडासा बदल आपण पाहतोय. शॉट मिड विकेट म्हणतो आता मात्र मिड विकेट मध्ये स्वप्नील मालपोटे नक्कीच तिथे जो पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली टिपतोय झेल. विकेटचं बटन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद टिपलाय आकाशने झेल. माघारी जावं लागेल कौशलला. धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा बाद झाल्यानंतर नवीन पाठरा मैदानाच्या आतमध्ये राम सातव जर्सी क्रमांक 3 परिधान करून होता. मात्र जो मैदानाच्या आतमध्ये सूर्यला साथ देण्यासाठी ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. 39 संघाच्या धावफलकावरती आतापर्यंत धावा ज्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटच्या 10 चेंडू 4 धाव्यांची अजूनही गरज आहे. खुल्या टप्प्याचा बॉल पहिला चेंडू व्ही शेप मध्ये सरळ पाटे स्ट्रोक खेळलाय. लॉंग परतून क्षेत्ररक्षक पोहोचेल. एका सिंगलचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पुन्हा आपण पाहतोय सावधरित्या घेतलेली सिंगल. सावधरित्या सिंगल धावफलक पुढे नेऊन ठेवलं जाते. धावफलकावरती धावत त्या 40 धावा संघाच्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. पहिलं षटक बरंचसं महागडे ठरलं परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली.
यावेळेस पुन्हा दालकात्याने चेंडू तिथे खेळून काढला. डीप पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. पुन्हा एकदा आपण पाहतो एका धावेचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतो हे एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये घेते फलंदाज याची स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं तर सावधरित्या विजयाच्या दिशेने एक एक पावलं टाकत मात्र विजय आपल्या संघाला मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. अजून 2 धावा बनवायच्यात. 8 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. यावेळी शपल झाले क्रीजचा वापर जरूर केलाय परंतु बॅटवरती चेंडू मिडल झालाय. प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. वेगवान होता हा चेंडू. ते पण पाहतोय पॉइंट मध्ये तिथे चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येणार आहे. दोन्ही संघाचं धावफलक आता मात्र बरोबरी सुटलंय. विजयासाठी केवळ एका धावेची गरज आणि ती विजयी धाव इथे हलक्या हाताने घेतली जाईल. सन्मानपूर्वक विजय मैदानाच्या आतमध्ये मिळवलाय आणि पहिला सामना या ठिकाणी जिंकलाय मोरिया क्रिकेट क्लब बरे लवळे संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. आणि या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय शेवटच्या अंतिम षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च करत 2 विकेट मिळवणारा उद्धव ववले ठरलाय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला यानंतरचा सामना आपण थोडी त्या ठिकाणी सुरू करणार आहे. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन